गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची आपली 44वी कथा. मध्यान्हीची वेळ होती. आळेफाटी निवृत्ती ज्ञानदेवादी भावंडे पोहोचली होती. मागील गावकऱ्यांनी आळेफाट्यापर्यंत या चारही भावंडांना पोहोचते केले. ही मंडळी येणार याची कल्पना आळेफाट्याच्या गावकऱ्यांना होती, कारण या पद्धतीनेच त्यांचा प्रवास नेवासे गावापासून चालू होता. ती पद्धत अशी होती, अलीकडच्या गावकऱ्यांनी पुढील गावकऱ्यांच्या वेशीपर्यंत पोहोचवायचे. तेथील गावकऱ्यांनी वेशीपर्यंत येऊन या चारी भावंडांचे स्वागत करावयाचे. तेथील सुवासिनींनी यांना ओवाळावयाचे. गावकऱ्यांनी तेथे जेवणाचा कार्यक्रम करावयाचा. मग आधीच्या गावकऱ्यांनी मागे फिरावयाचे. याने काय व्हायचे, सर्व गावकऱ्यांना चारी भावंडांचा सहवास लाभून सत्संग घडावयाचा. रस्त्याने जाताना टाळ मृदंगांच्या गजरात भजन व्हावयाचे. परमेश्वराच्या नामाचे संकीर्तन व्हावयाचे. ज्ञानदेवादी भावंडांना डोळे भरून पाहणे व्हावयाचे. शिवाय ज्ञानदेवाकडून काही उपदेशाचे शब्दही ऐकायला मिळायचे. जीवन धन्य धन्य झाल्यासारखे वाटायचे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे मोठा उत्साह होई. कथा कीर्तन होई व पुन्हा पुढील गावाचे प्रस्थान केले जाई. या चारही भावंडांबरोबर 5वा महिषराजही होता. चारही भावंडांबरोबर लोक महिषराजाचाही सत्कार करत. सुवासिनी त्याला ओवाळत, कारण ज्ञानदेवांच्या कृपेने त्याच्या तोंडून वेदमंत्राचे उच्चारण झाले होते. लोक त्यालाही ओला हिरवा चारा घालत. कुणी अन्नाची पत्रावळी त्याच्यापुढे ठेवीत. त्यामुळे महिषराजासमोर हिरव्या चाऱ्याचा ढीग असे व पत्रावळ्यांची चळतही असे. पण एवढे तो थोडाच खात होता. पण गेले 3 दिवस महिषराजाने ना गवत खाल्ले ना अन्नाचा कण तोंडी घेतला होता. त्याची चालही मंद झाली होती. गात्रे शिथिल झाली होती. ह्या मुक्कामीही महिषराज एका झाडाखाली बसला होता. हिरव्या गवताचा ढीग होता व अन्नाच्या पत्रावळी होत्या. पण महिषराजाची नजर मात्र ज्ञानदेवादी भावंडांच्या चाललेल्या सत्काराच्या सोहळ्याकडे होती. महिषराजाला मृत्यूची चाहूल लागली होती. ज्ञानदेवांकडे सजल नेत्रांनी पाहत असताना महिषराजाच्या ठिकाणी मागील स्मृती जागी झाली. कोण होतो मी? एक पखाल वाहणारा रेडा? भाग्यवशातच म्हणायला पाहिजे मला आता, कारण जीवनाचा शेवट इतका गोड होणार होता की हे कोठे माहीत होते. माझ्या मालकाने मला पाणी वाहण्याच्या कामाला लावले, नाहीतर त्याच्या शेतावरील नांगरण्याच्या कामाला तो मला लावू शकला असता. गोदावरीचे पाणी वाहून लोकांना जीवन पुरविण्याचे पुण्यकर्म केले आणि म्हणून ज्ञानदेवांचे दर्शन झाले. ज्ञानदेवादी भावंडे पाहिली आणि का कोण जाणे माझे शरीर रोमांचित झाले आणि मी अभावितपणे त्यांच्या दिशेला ओढला गेलो. काहीतरी चालू होते, पण माझी नजर मात्र या चारही भावंडांवर होती. माझा मालक मला बाहेर ओढून नेऊ पाहत होता, पण मी तेथून न हलण्याचे ठरवले होते. शेवटी तोही थांबला व काय घडते ते पाहू लागला. थोड्या वेळाने ज्ञानदेव माझ्या दिशेने चालू लागले. त्यांनी माझ्या शरीराला हात लावला आणि विजेचा प्रवाह माझ्या शरीरातून जावा असे मला वाटले. माझे सर्व शरीर थरारून गेले. ते माझ्या शेपटीपासून मस्तकाकडे जसा जसा हात पुढे सरकवत होते, तशी माझी सर्व शक्ती एकवटून पुढे पुढे येत होती की काय असे मला वाटत होते. आणि मी माझ्या रेडीपणाच्या जाणीवेतून दूर दूर कुठेतरी जात आहे असेही मला जाणवत होते. ज्ञानदेवांनी माझ्या मस्तकी हात स्थिर केला आणि त्यांनी उच्चारलेला ओंकाराचा ध्वनी माझ्या कानातून आत शिरला. तेव्हा माझ्या मस्तकातून पुन्हा विजेचा प्रवाह व्हायल्यासारखे झाले. माझ्या शेपटीच्या मुळाशी प्रचंड खळबळ उडवून दिली गेली व तो प्रवाह पुढे सरकत माझ्या मुखातून बाहेर पडला. मी ओंकाराचाच उच्चार करीत होतो. माझे रोम रोम पुलकित झाले, जणू माझ्या सर्वांगातून ओंकाराचेच ध्वनी बाहेर पडत होते. माझे शरीर धड राहते की नाही असेच मला वाटत होते. पण थोड्या वेळाने तो आवेग कमी झाला, कारण ज्ञानदेवांनी प्रवाहित केलेली त्यांची शक्ती कमी केली असावी, कारण मला सुसह्य अशा प्रवाहित संवेदना जाणवू लागल्या होत्या. थोड्या वेळाने त्यांनी ऋग्वेदातील पहिला मंत्र उच्चारला आणि मला माझ्या पूर्वजन्मीच्या पाठांतर केलेल्या ऋग्वेदीय ऋचेचे स्मरण झाले. मीही त्या ऋचेचा उच्चार केला आणि माझ्या मुखातून वेद मंत्राचे स्वर सातत्याने बाहेर पडू लागले. थोड्या वेळाने ज्ञानदेवांनी माझ्या मस्तकीचा हात काढून घेतला आणि माझी सर्व शक्ती नाहीशी झाल्यामुळे मी पूर्ववत पशु झालो. यामुळे माझा बराच नावलौकिक झाला. लोक मला पाहण्यास येऊ लागले. गर्दीतून वाट काढून ज्ञानदेवादी भावंडे निघाली. मीही त्यांच्या मागून निघालो. माझ्या मालकाने मला धरून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित त्याला वाटले असेल, अशा वेद म्हणणाऱ्या रेड्यावरून पाणी कसे भरावे. ज्ञानदेवांच्या
सहवासाने माझी पापे संपली. विष्णुरूप असलेल्या ज्ञानदेवांच्या स्पर्शाने मी शापमुक्तही झालो. शिवाय नेवासेला गीतेचे निरूपणही ऐकले. त्यामुळे जीवनाची इति कर्तव्यता झाली. आठवलं, कसला बरं शाप मला मिळाला होता व तो कोणी दिला होता. मी मुळात गंधर्व. चित्ररथ माझे नाव. वैभव व सत्ता यांनी मदांध होऊन माझ्याकडून हा एक प्रमाद घडला. शिवनिर्माल्याला माझा पाय लागला. माझ्याकडून शिवनिर्माल्याचे उल्लंघन झाले, चूक झाली, अजाणता झाली तरी शिक्षा ही होतेच. शिवाला माझ्या वर्तणुकीचा राग आला. त्यांनी मला शाप दिला. मृत्यूलोकी जन्म घेण्याचा शाप दिला. त्यामुळे मी एका वेदज्ञ ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलो. पित्याप्रमाणे मीही वेदज्ञ झालो. पण शाप मिळूनही माझी वृत्ती बदलली नव्हती. ते वेदज्ञान मी कोणालाही दिले नाही की त्याचा उपयोगही केला नाही. पित्याच्या धनावर मी ऐदीपणात गुजराण करीत होतो. उलट त्या वेदज्ञाचा उपयोग मी लोकांचा, ब्राह्मणांचा उपमर्द करण्यासाठीच केला. त्यामुळे शापामुळे होणारी शिक्षा अपुरी वाटली की काय म्हणून एकदा शिवांनी स्वप्नात येऊन मला पुन्हा शाप दिला की पुढील जन्म तुला पशुचा लाभेल. रेड्याप्रमाणे केवळ भारवाही झालो. वेदज्ञानाचा समाजाला अगदीच उपयोग करून दिला नाही म्हणून मला रेड्याचा जन्म आला. मी भयभीत झालो. त्यावेळी मी स्वप्नातच श्री शिवांचे चरण धरून ठेवले व त्यांची क्षमा मागितली. तेव्हा शिवांनी उशाप दिला की महाविष्णू, शिव, ब्रह्मदेव व आदिमाया असे अवतार घेऊन येतील. त्यावेळी महाविष्णूच्या स्पर्शाने मी शापमुक्त होईन. मला त्या दुःखातही आनंद झाला. भगवान महाविष्णूंचे दर्शन होणार, ते आपल्याला स्पर्श करणार व मस्तकी हस्त ठेवणार हे ऐकून मला खूप बरे वाटले. या जन्मातील पहिल्या दिवसापासून मी भगवान विष्णूची आराधना करीत होतो. ती त्या दिवशी पैठणात फलद्रूप झाली. आता माझ्या शापमुक्तीचा क्षण जवळ येत चालला आहे आणि तो क्षणभरातच येणार. महिषराजाची विचारशक्ती लय पावली. ज्ञानदेवांचे लक्ष महिषराजाकडे गेले. तेथे हिरव्या गवताचा व अन्नाच्या पत्रावळींचा ढीग होता, पण महिषराज त्याला तोंडही लावत नव्हता. ज्ञानदेव उठून महिषराजाजवळ गेले. त्यांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. ज्ञानदेव त्याच्याशी बोलले, महिषराज, काय झाले? थकलात? या शरीराचा भार नको झाला आहे का? महिषराजाने डोळे वर करून ज्ञानदेवांकडे पाहिले. महिषराजाच्या डोळ्यातील भाव बोलत होते, ज्ञानदेवा, तुमच्या स्पर्शाने मुखातून वेद वदविला, गीतेचे विवेचन ऐकवलेत, माझे पशुपण पावन झाले. आता आपल्या चरणी जागा द्या. आणि महिषराजाने डोळे मिटले ते कायमचेच. तेथील समारंभाचे चित्र एकदम पालटले. आनंदाचे पर्यावसान दुःखात झाले. ज्ञानदेवांच्या सल्ल्याने महिषराजाला तेथेच समाधी देण्यात आली. ज्ञानदेवांनी त्यावर माती लोटून फुले वाहिली. ज्ञानदेवादी भावंडे पुढील मुक्कामी निघाली. आता ते 5 जण नव्हते तर फक्त 4 जण होते. धन्यवाद.